अशी होती, सकाळी 6 वाजताचा जवळपास एक विस्फोट झालेला होता। कळमेश्वर या भागामध्ये एक छोटंसं गाव आहे, त्या गावामध्ये एक फॅक्टरी आहे। ते फॅक्टरी एक SBL नावाची ही कंपनी आहे। ही एक इंडस्ट्रियल डेटोनेटर बनवण्याचं काम करते। या कंपनीच्या सकाळची जी शिफ्ट चालू होती, या शिफ्ट मध्ये एक 32 ते 33 महिला कामगार ह्या काम करत होत्या। याच्यामध्ये जो विस्फोट झाला होता, त्या विस्फोटामध्ये 16 ते 17 महिला ह्या जागेवर मृत्युमुखी पडल्याची बाब समोर आलेली आहे। आणि सूत्रांनी हेही सांगितलेलं आहे की यामधले काही जे नागरिक आहेत, जे महिला आहेत, त्यांना आज नागपूर येथील हॉस्पिटल जे आहे ऑरेंज सिटी इथे हलवण्यात आलेलं आहे। पण नेमका हा स्फोट कशामुळे झालेला आहे याची अजूनही प्राथमिक माहिती आलेली नाहीये। तशातच आपण एका जे अधिकारी आहेत त्यांच्यासोबतही या विषयावरती बोलण्यात आलं आहे। त्यांनीही प्राथमिक माहिती दिली, परंतु याच्यात नेमकं काय कारण होतं स्फोटचं कारण अजूनही नेमका समोर आले नाही। आणि याच्यामध्ये जे किरकोळ जखमी झाले, काही भाजलेले आहेत, यांच्याही काही परिस्थिती आहे किंवा तब्येत आहे ही नाजूक आहे आणि खालावलेली आहे। अशाच आता समोर याच्यावर वर्णावर कुठपर्यंत जाईल, कारण की अशा फॅक्टऱ्यांमध्ये वारंवार अशा घटना होत असतील तर प्रशासन आणि कंपनी धारक कुठपर्यंत लक्ष देतील हेही बघत राहू। सर काय सांगाल, कंपनीत ब्लास्ट झालेला आहे, त्या ब्लास्ट नंतर जखमी आणलेले आहेत, किती लोक आणले होते, किती ब्रॉडडेथ झाले होते, सध्या काय पोझिशन? हे बघा, हे नागपूरसाठी एक अत्यंत दुर्दैवी घटना आहे। SBL सोलार एक्सप्लोजिव्ज नावाची एक प्रायव्हेट कंपनी आहे बाजारगावच्या समोर। सोलार नाही आहे, फक्त SBL एक्सप्लोजिव्ज म्हणून आहे। आणि त्या फॅक्टरीमध्ये सकाळी 7:30 वाजता ब्लास्ट झाला। त्याच्यात ज्या ऑन ड्युटी फिमेल्स होत्या, टोटल मला वाटतं एका शिफ्टमध्ये 20 बायका काम करतात, त्यातल्या 18 फिमेल्स हे आमच्याकडे ॲडमिट झालेल्या आहे। एक जण जी लेडीज आहे ती ब्रॉड डेड आहे। आणि अशा प्रकारे ज्या केसेस ॲडमिट केलेल्या आहेत त्यातल्या सगळ्या केसेस सध्या आम्ही ICUमध्ये शिफ्ट केल्या। इट्स अ मास कॅज्युलिटी। त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना, काही मांडीचं हाड, काही लोकांना हाताचं हाड सुद्धा तुटलेलं आहे। 2-3 बायका शॉकमध्ये आहे, ज्यांचं ब्लड प्रेशर आणि पल्स हे सध्या नॉट पाल्पेबल अँड नॉट रिचेबल आहे। तर अशा प्रकारे बऱ्याच घटनांमुळे आपल्याला आता अर्जंटमध्ये जेव्हा ह्या केसेस आमच्याकडे 7:30 वाजता फोन आला आणि 8:30 वाजता त्या ॲडमिट झाल्या, आमची टीम लगेच इथे तयार होती ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये। आणि सगळ्यांना आम्ही लगेच सेंट्रल लाईन, कॅथेटरायझेशन, लॅब इन्व्हेस्टिगेशन्स करून आता आम्ही प्रत्येकाला ऑपरेशन थिएटरमध्ये घेत आहोत। तर अशा प्रकारे हा खूप मोठी घटना आहे। 18 केसेस जवळपास झालेल्या आहेत। 18 पैकी एक ब्रॉडडेड आहे आणि किती लोकांना ICUमध्ये टाकलं? नाही, सध्या तर सगळ्यांनाच आज ICUमध्ये ॲडमिट केलेलं आहे, 18च्या 18 लोकांना। परंतु असं आहे की त्यातल्या 8 ते 10 केसेस ह्या खूप क्रिटिकल आहेत। सर्व महिला आहेत? सगळ्या महिला आहेत, सर्व कामगार जे आहेत त्या महिला कामगार आहेत। आपल्याकडून प्राथमिक कोणते उपाययोजना करण्यात येत आहेत उपचार? आता सगळ्यांना बर्न्स झालेले आहेत, जवळपास कोणाला 40% बर्न्स, कोणाला 60% बर्न्स, कोणी 100% बर्न्स आहेत। तर याच्यात आता जेव्हा हा प्रायमरी सर्वे रिपोर्ट आहे, आता जेव्हा आम्ही ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊ, त्यांचं डिब्राइडमेंट्स आणि बर्न ड्रेसिंग्स करू, त्यानंतर आपल्याला समजेल एक्झॅक्ट पर्सेंटेज काय आहे, त्यांची डेप्थ किती आहे, वाचू शकतील का नाही वाचू शकतील। काही लोक शॉकमध्ये आहेत, काही लोकांचे फ्रॅक्चर्स आहेत, त्याला असोसिएटेड, काही लोकांना पोटामध्ये मार आहे, काही लोकांना छातीमध्ये मार आहे। तर यांना असोसिएटेड जे आमचे जनरल सर्जन्स, ऑर्थोपेडिक सर्जन्स ह्या टीममध्ये बोलून आपण त्यांनाही सपोर्ट ट्रीटमेंटमध्ये घेतलेलं आहे। अशाच बातम्या पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा उद्गार न्यूज।